गारपिटीचा पाऊस या परिसरात झाला आणि बघता बघता होत्याच नव्हतं झालं। ज्या दिवशी हा गारपिटीचा पाऊस होत होता त्या दिवशी द्राक्ष उत्पादक शेतकरी, कांदा उत्पादक शेतकरी नवे नवे अवघा जमिनीची कुळव करणारा संबंध कुणबी चिंतेत होता, एकमेकाला विचारत होता कुठे काय झालं, कुठे काय झालं। सोशल मीडियाच्या आधारे संपूर्ण जिल्हाभर नव्हे राज्यभर न्यूज चॅनल्सवर बातमी चालत होती, कुणीतरी काहीतरी खाली कमेंट्स करत होता। परंतु ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी सगळेच जण शेतकऱ्याच्या बांधावर गेले आणि थक्क करणारं दृश्य चांदोड तालुक्याच्या पूर्व आणि पश्चिम भागात पाहायला मिळालं। ज्यावेळेस प्रातिनिधिक स्वरूपात एक नाव मी इथं घेतो भाऊ, सुभाषप्पा भोकनळ ही व्यक्ती एकदम सालस सरळ व्यक्ती, परंतु त्यांचा एक फोन आला संध्याकाळचे 6-6:30 वाजले होते। मी त्यांच्यापेक्षा वयानं फार लहान, पण त्यांनी ज्या पद्धतीनं बोललं, हा उभारी देणारा मनुष्य, हा दुसऱ्याच्या मनामध्ये नैराश्य बाजूला करून दुसऱ्याच्या मनामध्ये चैतन्य निर्माण करणारा मनुष्य ज्यावेळेस फोनवरती बोलत होता, गणेश भाऊ काहीतरी आधार द्या ना, त्यावेळेस मन हेलावत होतं। आणि त्या हेलावणाऱ्या मनाला आधार मागणाऱ्या मनुष्याला मी काय आधार देऊ शकतो ह्याचं उत्तर माझ्याकडे नव्हतं। आणि ते उत्तर शोधण्यासाठी म्हणून भाऊ हा सगळा परिपाठ उभा करण्याचा प्रयत्न करतोय। द्राक्षाच्या पिकाचं किती नुकसान व्हावं याला मर्यादा नव्हती, आणि त्या पिकाचं नुकसान शब्दात मांडून देखील त्या ठिकाणून येणारा परतावा हा सोपा नाहीये, हा परतावाच नाहीये। मात्र ज्याच्या बांधावर गेलो त्याचा फोटो काढून स्टेटस ठेवण्याची हिंमत माझ्यात नाहीच आहे, कधी नाहीच राहणार, कधी स्टेटस ठेवण्याची वेळच येऊ नये। आणि तो हा सगळा परिपाठ या परिषदेच्या निमित्तानं मांडावा असं मनोमन वाटलं। अनेक त्या ठिकाणी भावना आपल्यापर्यंत आल्या आहे, त्या मी कोणापर्यंत पोहोचू, मी तरी कोणाचा अनुयायी आहे, माझ्या त्या ठिकाणी असलेल्या विचारगुरूंना या भावना सांगाव्यात, कशा सांगाव्यात, एकट्यानं सांगितल्या तर त्याची गांभीर्यता दाहकता ती पटेल की नाही, म्हणून भाऊ हा द्राक्ष आणि कांदा परिषद परिसंवाद तुमच्या पुढं ठेवण्याचा प्रयत्न करतोय। या द्राक्ष आणि कांदा परिसंवाद परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय बाबू किसन शेळके, कैलासवासी शहीद सैनिक राजेंद्र किसन शेळके यांचे थोरले बंधू, व्यासपीठावर मंचकावर उपस्थित असलेले आदरणीय वंदनीय बच्चूभाऊ कडू, जे नाव नुसतं कार्यालयात सांगावं आणि समोरच्या शेतकऱ्याला रोहित्र मिळावं, हे नाव नुसतं कार्यालयात सांगावं आणि अंध अपंग बांधवाला संजय गांधी निराधार हा शब्द आधार म्हणून लागावा, हे नाव कुठल्याही शोषित पीडित व्यक्तीनं एखाद्या सरकारी कार्यालयाच्या उंबऱ्यावर सांगावं, आणि त्या सरकारी कार्यालयाचा उंबरा जो त्याच्याकडे बघत नाही तोच उंबरा मोठा आशेनं हातानं त्या ठिकाणी त्याच्या पाठीवर हात फिरून त्याला आधार देण्याचा प्रयत्न करतो। इतकं मोठं हे नाव, फक्त फरक एवढाच आहे, ते लहान्यासाठी काम करतं, मोठ्यासाठी काम करत नाही। आदरणीय बच्चूभाऊ, व्यासपीठावरती असलेले आमचे येवला तालुक्याचे तालुकाध्यक्ष आदरणीय हरिभाऊ महाजन, येवला तालुक्याच्या जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आदरणीय अमोलजी फरताळे, सटाण्याचे अध्यक्ष गणेशजी काकुळते, मालेगावचे अध्यक्ष जे खाली बसले त्यांचं नाव पुकारलं भूषणजी वच्छाव, कळवणचे अध्यक्ष सन्माननीय सुभाषजी पगार, याचबरोबर या आमच्या सगळ्या निफाडचे युवा अध्यक्ष दत्ताभाऊ आरोटे, जयजी जगताप, सर्व व्यासपीठावरची मंडळी, सगळ्यांचा नामोल्लेख करणं शक्य नाही, परंतु श्यामभाऊ गोसावी, आदरणीय काळदाते सर, आपण फार लांब बसलात, भाऊंशी जरी बसा, काही गोष्टी सांगा। हे धनगर समाजाचं नेतृत्व पुढे मी सांगतो काय ते, आणि याच सगळ्या मंडळींचा नामोल्लेख करणं शक्य नाही, परंतु ज्यांनी म्हणून या ठिकाणी पाठराखण केली, संदीप भाऊ सूर्यवंशी नांदगावचे तालुकाध्यक्ष, एनडी दादा माळी प्रगतिशील शेतकरी, सर्व ज्यांच्याकडे आज मोठी जबाबदारी प्रहार चांदोडची मिळणार आहे ते आदरणीय गणेश भाऊ पाचोरकर, जे खाली बसले आहेत, प्रत्येकाचं नाव जर घेतलं ना तर मोठी वेळेची आपल्याला पराकाष्ठ करावं लागतील, पण माझ्याहीपेक्षा मोठी व्यक्ती या ठिकाणी खाली बसले। या प्रहार चांदोडमध्ये मलाच एकट्याला बोलता येतं असं नाही भाऊ, 17 वक्ते इथं आहेत, युवा कीर्तनकार आहेत, ज्यांनी तुम्हाला फेटा बांधला ते श्याम महाराज गांगुडे युवा कीर्तनकार आहेत, ज्यांनी म्हणून तुम्ही आम्ही येईपर्यंत इथं
लढा चालू ठेवला असणार अंदाजे सांगतो संदीपजी महाराज आहेत. अशी सगळी मंडळी त्यांचं थोरवीपण विसरून या ठिकाणी लहानपण होऊन बच्चू भाऊ या नावाला शोभेस असं काम करतात. असो मी प्रत्येकाचा नामोल्लेख करणार नाही, परंतु त्या सगळ्यांचा नामोल्लेख राहिला असेल त्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करतो, तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. आणि दोन शब्द मी या ठिकाणी सांगतो, तुम्हाला ऐकायचे भाऊ नाही. भाऊ, या द्राक्ष उत्पादक प्रदेशात आपण आहोत. हे गाव म्हणजे मोठं कष्टाचं अवलिया गाव आहे. मी कष्टाचं यासाठी म्हटलो, जर त्यांना मी म्हटलो आपल्याला नाशिकला जायचंय तर पिंटू नानाने सांगावं तुमचं नाशिकला काय काम आहे ते उरकून या, सायंकाळी आम्हाला भेटा. कारण आज वातावरणाचा बदल असं सांगतो की आम्हाला दुपारी आज कुठल्याही पद्धतीमध्ये द्राक्ष बागेवर फवारणी घ्यावा लागेल. याला कामातला राम शोधणारी या गावातली मंडळी माझ्यासाठी सहकारी लाभली, ही माझ्यासाठी सगळ्यात जमेची बाजू. ज्या वेळेस म्हणून द्राक्षाचा प्रश्न पुढे येतो, द्राक्षात सगळ्यात महत्वाची बाजू आहे भाऊ याचा इन्स्टॉलेशनचा खर्च. जर आज आपण बँकांमध्ये कर्ज मागायला गेलो तर बँकांचं 1,20,000 रुपयाचं एकरी कर्जाचा पुरवठा करणारं एकमेव पीक जर कुठलं असेल तर ते द्राक्ष आहे. ज्या कर्जाचा पुरवठा द्राक्षासाठी 1,20,000 रुपये एकरीनं करतं, त्याच द्राक्ष बागेला खर्च आहे इन्स्टॉलेशनचा 6 ते 7 लाख रुपयाचा. इन्स्टॉलेशनचा, बाग उभी करण्याचा. तिथून पुढे मॅच्युअर्ड होण्यासाठी 2 वर्षाचा कालावधी लागल्यानंतर त्या बागेला एकरी दरवर्षी 3 लाख रुपये कमीत कमी खर्च आहे. त्यात एक्सपोर्टचा प्लॉट वेगळा, डोमेस्टिकचा वेगळा, म्हणजे अवशेष मुक्त बाग वेगळी आणि आपल्या भारतीय बाजारपेठेत किंवा देशांतर्गत विकणाऱ्या बाजारपेठेत लागणारी बाग वेगळी. आता ह्याचं ज्या वेळेस नुकसान होतं त्याचं हवामान आधारित नुकसान, म्हणजे साधं दवाचं प्रमाण जरी वाढलं ना भाऊ, याचं कुजीचं प्रचंड प्रमाण होतं. ज्या ठिकाणी गारपीट झाली त्या ठिकाणच्या शेतकऱ्याचा पंचनामा होऊन कदाचित रेकॉर्डवर आलं, पण त्याच्या आजूबाजूच्या 20-25 किलोमीटरच्या रेडियस मध्ये, त्याच्या आजूबाजूच्या एकंदरीत रेडियस मध्ये कूज आत्ता व्हायला लागली आहे. इतकं भयंकर सेन्सेशन असलेलं हे पीक आहे. या संवेदनात्मक पिकाच्या बाबतीत जर योग्य वेळी शासनाच्या कडून विचार नाही केला गेला तर ज्यांच्या दारात लक्ष्मी पाणी भरते ना, त्यांच्या दारात कुठून तरी आपल्यासारखंच पूर्व भागासारखं कंगालपणा आल्याशिवाय राहणार नाही. सावध होण्याची गरज आहे, अगदी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला सुद्धा. आणि द्राक्ष उत्पादक शेतकरी म्हणून आपल्या भागाचा लौकिक म्हणजे राज्याचा लौकिक वाढवणाऱ्या त्या प्रदेशाला सरकारनं सुद्धा योग्य वेळी योग्य ठिकाणी संरक्षण देणं गरजेचं आहे. आता मग संरक्षण काय हवं आहे भाऊ? जर ज्या पिकाचा इन्स्टॉलेशनचा खर्च 6 लाख रुपये आहे, ज्या पिकाचा एका हंगामाचा खर्च उभं राहिल्यानंतर वार्षिक 3 लाख रुपये कमीत कमी आहे, जास्तीत जास्त किती होऊ शकतो हंगामानुसार वेगळा आहे, अर्ली आणि लेटचा वेगळा असू शकतो, त्या पिकाला कायदेशीर संरक्षण, सरकारी संरक्षण मात्र एकरी 14,000 रुपयाचं आहे. ही बाब सगळ्यात मोठी अधोरेखित करणारी. आज ज्या वेळेस गारपीट झालेल्या सुभाषप्पाचा फोन येतो, अनेक सुभाषप्पा तालुक्यात आहे, जिल्ह्यात आहे, राज्यात आहे, जेव्हा त्यांचा फोन येतो त्या फोनला उत्तर काय देऊ? थांबा आप्पा, मी तुमच्या बागेचा पंचनामा करून सरकार दरबारी तुमच्या मदतीसाठी त्या ठिकाणी मी काहीतरी पाठपुरावा करतो. मग जर तो पाठपुरावा मी 14,000 रुपये करत असेल तर सगळ्यात मोठी थट्टा मी त्या सुभाषप्पांची करतोय. ही व्यवस्था करते, हे सरकार करते, हे धोरण करते. हे धोरण बदलवण्यासाठी भाऊ विधानसभेत एकमेव आवाज आहे आशेनं उठणारा, ते म्हणजे बच्चू भाऊ कडू. पीक नाही, फळबागांसाठी जी मदत आपण त्या ठिकाणी जाहीर करतो ती 37,000 रुपये हेक्टरी आहे. तो शब्द बदलला गेला पाहिजे भाऊ. हेक्टरी शेतकरी राहिला तरी कुठे? तुकड्यात विभागून तो एकरात आलाय. मग तो एकरातला शेतकरी आहे ना, त्याला एकरी मदत करा. आणि एकरी किमान 3 लाख रुपये खर्च ज्याचा झालेला आहे, त्याचं जर 100% नुकसान झालेलं आहे तर त्याला होणारं उत्पन्न म्हणजे अदमासे एकरी 7 ते 10 लाख, एक्सपोर्टचा असला तर 15 लाखाचं उत्पन्न होणारा प्लॉट. जर 3 लाख रुपये फवारणीचा खर्च होऊन त्याला आपण एकरी 14 लाखाची मदत करणार असाल तर ती मदत आम्ही स्वीकारणार नाही. हा पहिला या परिषदेचा ठराव. नाही स्वीकारणार आम्ही ती मदत. शासनाला कळालं पाहिजे का म्हणून थट्टा आणि मस्करी पुन्हा रकाने भरून येणार की नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड तालुक्याला गारपीटग्रस्त द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला त्या ठिकाणी अमुक कोटीची मदत केली. अमुक कोटीमध्ये त्या द्राक्ष बागाचं नुकसान किती झालं?
नुकसान आणि मिळणाऱ्या मोबदल्यांचे ठराव भाऊ विधानसभेत तुम्हीच गाजवू शकतात. केंद्र शासनापर्यंत जाण्यासाठी मात्र आपल्याला आंदोलनाचाच मार्ग आहे हे मला ठाऊक आहे. कारण भाऊ म्हणजे त्यांच्या दृष्टीनं न्यूसेन्स व्हॅल्यू, तुमच्या गोरगरिबांचे प्रश्न मांडणाऱ्या भाऊंना ते उपद्रव मूल्य म्हणून समजतात, जे मला चांदवड तालुक्यात समजतात. हे लक्षात घेतलं पाहिजे. तुमची बाजू मांडता मांडता एकटे पडतात भाऊ. संबंधित त्या ठिकाणी असलेला तो विधानसभेतला एकंदरीत माहोल तुम्ही बघा. ज्यावेळेस तुमची बाजू मांडत असतात त्यावेळेस एका तरी बाकावर सपोर्ट म्हणून अशी थाप पडते. पण ज्या वेळेस तुम्ही राम मंदिराचा मुद्दा उठवला असेल, ज्या वेळेस तुम्ही धर्माचा मुद्दा उचलला असेल, बाका अशी दाट वाजतात, एकदम दाट. बोलणाऱ्याचं बोलणं थांबतं पण वाजणाऱ्याचा बाक बंद होत नाही. ही वस्तुस्थिती तुम्हाला लक्षात घेतली पाहिजे भाऊ. वारंवार प्रत्येक सभेत, प्रत्येक चिंतनात, प्रत्येक वेळेस एकच गोष्ट बोलतात, ज्या देशात सेवा आहे ना तो देश जिवंत राहील. ज्या माणसात सेवा आहे ना तो माणूस जिवंत राहील. देशातला माणूस आणि देश जिवंत ठेवायचा असेल तर सेवाभाव जिवंत राहायला पाहिजे. जो देशाची सेवा करतो त्या कुणब्याची थट्टा होते आणि त्या थट्टेपायी त्या ठिकाणी समर्थनार्थी एकही बाक वाजत नाही. हे तुम्हाला कळायला हवं मित्रांनो, हे तुम्हाला कळायला हवं. वाजणारी बाकं वाढली पाहिजे. तुमचा मुद्दा विधानसभेत उचलल्यावर ती बाकं वाढवण्याची मात्र क्षमता बच्चू भाऊंमध्ये नाहीये, ती क्षमता तुमच्यामध्ये आहे. त्या बाकांकडून काम करून घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. सरदार म्हणून निवडायला आपल्याला त्यांना काहीच हरकत नाहीये. बघितलं नाही तुम्ही भाऊंनी ज्या वेळेस सांगितलं की मेंढपाळ बांधवाला तुम्ही देणारं घर आणि मेंढपाळ बांधवाची झालेली अवस्था मांडत असताना बच्चू भाऊ धनगर होते का? भांड्यावाला भांडे घासणाऱ्याची अवस्था मांडताना त्या ठिकाणी भांडे घासण्याची वेळ भाऊवर आली का? पण एवढा दृढ आणि सूक्ष्म विचार करणारं दुसरं नेतृत्व जर या देशामध्ये असतं ना तर ही वेळच आली नसती. या कांदा परिषदा, द्राक्ष परिषदा भरवण्याची वेळच आली नसती. हे एक महत्वाची बाजू. दुसरा मुद्दा आहे कांदा विषयाचा. भाऊ आम्ही सगळे कांदा उत्पादक शेतकरी, आमच्या फिरपेचा एकच म्हणजे मानाचा तुरा असेल ते वडनेर भैरव. आमच्यासाठी भूषण आहे ते वडनेर भैरव. पण थोडं तिकडे पूर्वेला गेलं ना भाऊ, अक्षरशः भिकेचे डोहाळे लागलेला तालुका दिसतो. काय आहे त्या तालुक्यामध्ये? 2 एकर 4 एकर कांदे लावणारा शेतकरी मोठ्या आशेनं, त्या दिवशी 7 डिसेंबर होता, सगळ्यांची कांदे काढून पडली होती, गारपीट झालेली होती, पाऊस झालेला होता, कोणी वाळवत होतं, कोणी त्या ठिकाणी वाळलेले कांदे ज्याच्याकडे सोय होती तो त्या ठिकाणी कॅरेटमध्ये लोड करून ठेवलेले होते. उद्या सकाळच्या, हा लाल कांदा आहे, रात्री ठेवला तर दुसऱ्या दिवशी त्याला डीर दिसतात, डीर दिसले तर त्याचे 200-500 रुपये मार्केटमध्ये कमी होतात. ज्या दिवशी 7 डिसेंबरला त्या शेतकऱ्यानं ओला असलेला कांदा वाळवला असेल, कुणी फॅन लावला, कुणी त्या ठिकाणी काय सोय लावली, पण तो कांदा वाळवण्याचा प्रयत्न केला तातडीनं बाजारपेठ गाठण्यासाठी म्हणून त्यानं ट्रॅक्टरमध्ये भरून ठेवला. 8 डिसेंबरला ज्या वेळेस तो बाजार समित्यात गेला त्यावेळेस तिथला व्यापारी म्हणू लागला 800 रुपये क्विंटल, 40 रुपये, 40 म्हणजे 4000 रुपये क्विंटलनं ज्या ठिकाणी बाजार जात होते, 40 रुपये किलोने बाजार जात होते आणि तो 8 रुपये किलो पुकारू लागल्यावरती शेजारचा त्याच्याकडे बघू लागला, तो ह्याच्याकडे बघू लागला. फोननं बातम्या फिरल्या गेल्या आणि कळता कळता कळालं की केंद्र सरकारचं एक नोटिफिकेशन शेतकऱ्यासाठी गारपिटीपेक्षा मोठी काळरात्र ठरली आणि त्या गारपिटीपेक्षा जास्त नुकसान आमच्या त्या निर्यात बंदीच्या धोरणानं केलं. का म्हणून निर्यात बंदी केली याची कारण मीमांसा कळायला तयार नाही. कुठल्या चॅनलवर दिसत नव्हतं कांदा महाग झाला, कुठल्या पेपरात दिसत नव्हतं कांदा महाग झाला, कुठला पुढारी, कुठली पार्टी ओरडत नव्हती कांदा महाग झाला. मग असं काय घडलं? असा कुठला रिपोर्ट गेला म्हणून रातोरात 100% कांद्याची निर्यात बंदी झाली आणि 40 रुपयानं विकला जाणारा माझ्या शेतकऱ्याचा कांदा 8 रुपये क्विंटलनं पुकारला. 8 रुपये क्विंटलनं पुकारल्यानंतर त्याच्या मनातले सगळे भाव मेले, चेहऱ्यावरची सुकून मेला, सहानुभूतीनं तो कोणाकडे तरी बघू लागला, आशाभूत नजरेनं बघू लागला आणि त्या ठिकाणी आंदोलन होऊ लागले. आंदोलन झाल्यानंतर त्याच रस्त्यावरती, चांदवडला रस्ता अडवल्यानंतर 1 किलोमीटरवरती अडकलेला मुकुंद निंबाळकर म्हणतो, गणेश मला जायचंय, तुमचं आंदोलन आवरलं का? कोण केली तुमची निर्यात बंदी? गणेश निंबाळकरच्या वावरातला कांदा स्वस्त जावा, बाजारपेठेत त्याचे व्हॅल्यू वाढू नये म्हणून केंद्र सरकारने निर्यात बंदी केली आणि त्याचाच सक्का चुलत भाऊ नाशिकवरून येतोय, 1 किलोमीटरवरती अडकलेला आहे, त्याला कुठेतरी घाईनं जायचंय, तो फोन करतोय, गणेश तुमचं आंदोलन आवरलं की नाही, मला पुढे जायचंय. त्याचा दोष काय? त्यानं काय केलं होतं तुम्ही? त्याची त्या ठिकाणी अडवणूक केली. अडवणूक ज्यांची करायला पाहिजे ना त्यांच्या दारी जाण्यासाठी मात्र 800 पोरं माझ्या सोबत आली.
800च पोरं. हे सगळ्यात महत्वाचं दुर्दैव आहे का आपल्या तालुक्यातून सलग 20,000 लोक पायी चालावं. इकडून तुम्ही वडाळी ओलांडत नाही, तिकडून तुमचा निर्यात खुला करण्याचा पेपर तुमच्या हातात येईल हा विश्वास मी तुम्हाला देतो. कारण ही पिल्लं काय दुसऱ्या आयऱ्या गायऱ्याची पिल्लं नाही, ही चालता चालता स्वाभिमान विकली जाणारी पिल्लं नाही. हे सन्माननीय नामदार बच्चूभाऊ कडू यांची पिल्लं आहेत, यांच्या विचारांनी जोपासलेली पिल्लं आहे. ही अशी विकली जाणारी पिल्लं नाही. म्हणून याच परिषदेतला हा 4था ठराव, कांद्याची निर्यात बंदी जर करायची असेल तर त्यावेळेस कांद्याचं मूल्य आणि बाजारातलं पडलेलं कांद्याचं मूल्य याच्यातला मधला मिळणारा दाम आमच्या खात्यावर वजा झाल्याशिवाय, खरं आमच्या खात्यावर वर्ग झाल्याशिवाय आम्ही कुठल्याही पद्धतीने निर्यात बंदी होऊ देणार नाही. आणि निर्यात बंदीचं नोटिफिकेशन किमान 15 दिवस आधी कळायला हवं. झालं असं भाऊ, निर्यात बंदीनं किती रुपयाचं नुकसान झालं? तेवढ्या 7 डिसेंबरच्या रात्रीला जेवढाही पोर्टवर माल होता, जेवढाही बंदरावर माल होता भाऊ, त्याचं मूल्य आहे नाशिक जिल्ह्याचं फक्त 800 कोटी रुपये, फक्त नाशिक जिल्ह्याचं आहे. विचार करा किती मोठं नुकसान झालंय. एका रात्रीत जर 800 कोटी रुपयाचं मूल्याचं नुकसान आमच्या शेतकऱ्यांचं होत असेल, ते 800 कोटी रुपये म्हणायला व्यापाऱ्यांचं झालं. चालून बोलून व्यापारी आहेत ते काय सोडून देतील 800 कोटी रुपये? कुठून काढतील ते 800 कोटी रुपये? आणि मग ते काढण्यासाठीचा जो मार्ग तयार झाला तो मार्ग झाला केंद्र शासनाच्या एकंदरीत प्रयत्नांनी. भाऊ खूप असे गोष्टी आहे. या नाफेडनं उतरलं, नाफेडनं खरेदी केली मागच्या टप्प्यामध्ये 2,80,000 मेट्रिक टनाची. मजेची बाजू बघा भाऊ, 2,80,000 मेट्रिक टन कांदा खरेदी केला गेला. 2,80,000 मेट्रिक टनापैकी फक्त 20,800 मेट्रिक टन कांदा शहरांमध्ये पोहोचला. ही कुणाची माहिती आहे? केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाची माहिती आहे, ही माझी माहिती नाही. मग जर 2,80,000 मेट्रिक टनाचा कांदा खरेदी केला गेला, ज्या शेतकऱ्याच्या नावानं तो खरेदी केला त्यांनी हुशारी फार मोठी केली. अलगत ते चिमटीत सापडले होते, पण नावं तुमची आडवी आली. चोरले त्यांनी आणि नावं तुमची आडवी आली. आमच्या सारख्याला परत फिरावं लागलं. तुमच्या खात्याची चौकशी व्हावी असा हेतू आमच्या मनात नाही, ते पाप आमच्या हातून होणार नाही. बरं आली होती खात्यावर तर ठेवली नाही ना, देऊ नाही टाकली. 15 लाख रुपये 2 एकरच्या शेतकऱ्याला कांद्याचे होतील का? बरं जिथं अवकाळी झालाय, जिथं गारपीट झाली आहे आणि 2 एकर मध्ये असं काय ॲव्हरेज आणि काय रेट भेटला म्हणून त्याला 15 लाख रुपये झाले, ही सगळ्यात मोठी घोडचूक तुम्ही केली. आता सुद्धा तुमच्या कागदपत्रांशिवाय त्यांचं काहीच चालत नाही. काही बहादरांनी त्यांच्या खळ्यावर जाऊन सांगितलं 1,800 रुपये क्विंटलनं नाफेडनं आमचा कांदा अमुक अमुक शेतकरी कंपनीनं घेतल्यामुळं आम्ही फार आनंदी आहोत. हा आमचा व्हिडिओ कोणाच्या तोंडावर मारू राहिला ते? अरे जिथं 4,000 रुपये क्विंटलनं तुमचा 2 नंबरचा माल जाणार होता, तिथं तुम्ही 1 नंबरनं 1,800 रुपये क्विंटलचा कांदा देत आहात आणि त्या ठिकाणी तुम्ही सहकार्य करत आहात चोरांना. ही कुठली जमेची बाजू तुमची? भाऊ सगळ्यात महत्वाचं, या सगळ्यांची एकदा तरी ईडीची चौकशी लावा. जेवढे महासंघ आहे ना, गोष्ट का म्हटलो मी, 1 कोटी रुपये रोज पडला एकाला. 1 कोटी रुपये रोजानं तुमचे पैसे काढून दिले आणि त्यांना तुम्ही हार तुरे सुद्धा दिले. या सगळ्या बाबी हसणाऱ्या नाहीयेत, या सगळ्या बाबी आपल्या विवंचनेच्या आहेत. या मांडण्यासाठी आम्ही योग्य सरदार निवडलाय हे मला 8 वर्षापूर्वीच माहीत पडलं. ज्यावेळेस 2018-19ला बरोबर अजून म्हणजे 26 डिसेंबर 2018ला भाऊ आले होते आणि 385 कोटी रुपये भाऊंनी 16 तास बसल्यामुळं सबंध महाराष्ट्राला 200 रुपये प्रति क्विंटलनं अनुदान मिळालं होतं. हे तुम्हाला विसरून चालता येणार नाही. आठवतंय तुम्हाला? आठवतंय? ज्या वर्षी माझ्या वावरात कांदे नव्हते हे एका विशिष्ट व्यक्तीनं सांगितलं होतं, ते तुम्हालाही माहिती आहे. आणि त्या ठिकाणी त्याच्या आधी गुन्हे दाखल झाले आणि म्हणून आता ही पोरं गप्प बसतील असं वाटलं. पण आरी लावल्यावर घोडा जेवढा पळतो ना, त्याच्या 10 पट वेगानं पळणारी आम्ही आहे. तुम्ही आम्हाला आरी लावा, आम्ही तुम्हाला घोडे लावू, म्हणजे अश्व. असो या ठिकाणी ह्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये चेष्टेनं जाता कामाने तुमच्या आजूबाजूला हे घडतंय. म्हणून कांदा आणि द्राक्ष परिषदेचे हे सगळ्यात महत्वाचे ठराव आहे असं मला वाटतं. ज्यावेळेस द्राक्ष बागायतदाराची फसवणूक होते भाऊ, खूप चांगले व्यापारी आहेत. या वडनेर भैरवामध्ये बांगलादेशचा माणूस येऊन इथं स्थिरावतो. बांगलादेश आणि देशाचे संबंध काय हे वेगळं सांगायला नको कागदावर किंवा व्हिडिओ व्हिज्युअल मध्ये. बांगला आणि पाकिस्तानचे संबंध हे अतिशय खराब असणं हे सगळ्या दृष्टीनं जर कोणाच्या चुकीची बाजू असेल तर नाशिक जिल्ह्याच्या दृष्टीनं रेसिड्यू फ्रीचा कुठला विचार न करणाऱ्या बाजारपेठा त्या ठिकाणी तुमचा आर्थिक विश्व हिरावून गेला. कांद्याचे बाजार
किमान जून ते जुलै ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत 600 रुपये कॅरेट पर्यंत उसळी घ्यायचे हे टोमॅटोचे बाजार. असं काय झालं की म्हणून ते जून पासून उसळी घेत नाही? याचा सूक्ष्म विचार करा. त्याचा संबंध शेजार पाजारच्या घेणाऱ्यांशी आहे. शेजारच्यानं जर घेतलं नाही ना तर फार वाईट घडतं, त्याचं वाईट आपल्याला घडतंय. असो भाऊ, टोमॅटोची तीच परिस्थिती या गावामध्ये. टोमॅटो होता, टोमॅटोच्या वेळेस सीतारामन यांनी संसदेत म्हटलं, हम हमारे देश के ग्राहकों के लिए अगर टमाटर के रेट यहाँ पर स्टैब्लिश नहीं होते हैं तो हम नेपाल जैसी कंट्री से टमाटर इंपोर्ट करेंगे. त्यांनी असं म्हणून मोकळे झाले. त्या नेपाळच्या एकाही वावरात दम नाही कवडनेरच्या एका गल्लीला टमाटे पुरवावा. त्या नेपाळच्या भरुशावर मार्केट पाडलं, नेपाळच्या भरुशावर मार्केट पडलं, ते अजून नाही उठलं. बरोबर ना? का उठलं? म्हणजे आपली गंमत कशी झाली माहितीये का? एकानं मला विचारलं का लग्नाला नव्हते? म्हटलं होतो. कुठं लग्नाला होते म्हणे? म्हटलं कसं काय? लग्नाला होतो ना, भेटलो ना तुम्हाला. नाही म्हणे लग्न दुपारच्या लग्नाला होते का म्हणे तुम्ही? म्हटलं दुपारच्या? म्हणे वैदिक झालं त्यावेळेस होते का तुम्ही? म्हटलं नव्हतो बा. आणि याच्या वेळेस मेहंदीच्याला होते का म्हणे तुम्ही? म्हणलं नव्हतो बा. म्हणे साखरपुड्याच्या वेळेस तुम्ही दिसले नाही? नव्हतो बा. नवरदेव वाटा लावायला तुम्ही दिसले म्हणे? म्हटलं नव्हतो बा. हळदीचा नवरदेव वाट लावायचा, साखरपुड्याचा, ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह ज्या पद्धतीनं ब्रॉडकास्ट करून टाकला ना, एका लग्नाचे तुम्ही 6 इव्हेंट केले आणि कळत न कळत तुमच्या असलेल्या शेती पिकांचे 6 इव्हेंट करून तुम्हाला थोडे 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 द्यायचा त्यांचा परिपाठ सक्सेस होऊ लागला. कारण तुम्ही त्या ठिकाणी तुकड्या तुकड्यात समाधानी व्हायला लागले. 2000 रुपये काबर नाही आले म्हणून चौकशी करणारे तहसील कार्यालयात सगळ्यात जास्त शेतकरी मला भेटतात. माझेच 2000 येते नाही म्हणे, माझे 2000 येतीच नाही म्हणे. पंतप्रधानांनी टाकले, आम्ही पाहिले शिर्डीच्या सभेत काहींना सांगितलं म्हणे त्याला आले मला काबर नाही आले. मी केवायसी 4 वेळा केली म्हणे. आता काही म्हणे मी VKYC 5 वेळा केली म्हणे, तरी मा अनुदान पडाना म्हणे. विषय लक्षात येतोय तुमच्या? 2000 रुपये. अरे एका ट्रॅक्टर मध्ये तुमचं 70,000 रुपयाचं नुकसान झालंय 7 डिसेंबरच्या रात्रीला. ते तुमच्या लक्षात नाही आलं आणि 2000 रुपये येत नाही म्हणून तुम्ही भांडायला जाता. तहसीलदारवर अर्ज कर, याच्यावर अर्ज कर. परंतु ज्यानं म्हणून तुमचे 7 डिसेंबरच्या रात्रीला 70,000 रुपये 30 क्विंटलच्या ट्रॅक्टर मध्ये कमी केले, त्याला विचारण्याची धमक तुमच्यामध्ये आहे का? असेल तुमच्यात ती धमक तर दाखवा ती धमक, नाहीतर रिटर्न घरी जा आणि बसवा तुमची आहे तेवढीच कुमक आणि बसा घरी, शंड होऊन बसा. जिथून जीवशास्त्रानुसार तुमचं पोरग सेक्शुअली रिड्यूस व्हायला तयार होतं, त्या ठिकाणी तुमच्या मुलाचं लग्नच होणार. कारण तुम्ही 16व्या वर्षी त्याच्यातली असलेली आर्थिक सुबत्ता घरी बसल्यामुळं या शासनानं हिरावून नेली आणि तुम्ही शंडासारखे पाहतात. म्हणून तुमच्या मुलाचं लग्न 35व्याच वर्षी होईल, हे लक्षात घ्या. त्याला कारणीभूत अशा असंख्य 7 डिसेंबरच्या रात्री, हे लक्षात घ्या. 7 डिसेंबरची रात्र अशा भाऊ मोजलं तर कांद्यामध्ये 2014 ते 2023 पर्यंत 23 वेळा हस्तक्षेप या केंद्र सरकारनं केला. काहीच कारण नसताना केंद्र सरकारनं 23 वेळा हस्तक्षेप केल्यामुळं कितीतरी कुटुंब त्या ठिकाणी आशाळभूत नजरेनं आले आणि परत नाराज होऊन गेले. ही सगळ्यात मोठी शोकंता आहे. मी भाषण लांबवत नाहीये, थोडस सांगतो. या सगळ्या प्रकारामध्ये हे दुःख वेदना मांडत असताना हे पुढारपण माझ्या वाट्याला येईल हे मलाही कळालं नव्हतं. 2015 ते 18च्या दरम्यान मी एकट्यानं, म्हणजे 2009ला डाळिंबाची लागवड केली आणि 2018 पर्यंत मी एकट्यानं जवळपास नुसता पाण्यावरचा खर्च 18 लाख रुपये केला. हे तुम्हाला माहित नाही. 18 लाख रुपये माझ्यावर कर्ज असेल, माझ्या वडिलांच्या नावाने एकत्रीचं कर्ज असेल 6 लाख रुपये. माझ्या नावावरती कर्ज निरंक आहे, कारण मला घरानं पुढारी केलं, त्यांनी बळजबरी मा खातं नील केलं आणि मला पुढारी केलं. माझ्या भावाच्या खात्यावरचं निरंक करायचं बाकी आहे. माझ्या भावाच्या खात्यावरती असतील 2,80,000 रुपये. वडिलांच्या खात्यावरती थकलेले पैसे 1997चं कर्ज आहे भाऊ. एकाही कर्ज माफीत बसलो नाही. असा तर त्या ठिकाणी दुबळा आहे मी. आज आम्हाला फेडायचे असतील जवळपास 7,80,000 रुपये आणि आम्ही पाण्यात घातलेले पैसे आहे
18 लाख रुपये आणि ते घातले फक्त आशाळभूत नजरेनं पुणेगाव दरसवाडीचं पाणी येईल आणि एक ना एक दिवस आपलं हक्काचं पाणी येईल, विकत पाणी घेणार नाही तोपर्यंत बागा उभ्या राहतील आणि आपल्याला चांगले पैसे होतील, आपण एक चांगलं घर बांधू ज्याच्यात टीव्ही असेल, आपल्यापुरती गाडी असेल, आपली गाडी आपली टीव्ही आपण घरी मजेशीर आयुष्य जगू. सगळं उद्ध्वस्त झालं. एक डाळिंबाचं टाफू घरी नाही, द्राक्ष बागेचे अँगल घरी आहेत आणि सगळ्यात दुर्दैवी आळशी मला माझा दिसतोय. हे कारणीभूत ठरलेल्या गोष्टींशी लढा देण्यासाठी मी उभा राहिलो आणि उभं राहता राहता कळालं की माझ्यासारख्या वेदना या तालुक्यात नव्हे, जिल्ह्यात नव्हे, राज्यात असंख्याच्या घरी आहे. ही वेदना मांडण्यासाठी पुण्यामध्ये जेव्हा बच्चू भाऊंकडे गेलो, भाऊ आमचं दुष्काळाचं पैसे नाही मिळाले, माझ्या त्या प्रयत्नांना बच्चू भाऊंनी त्या ठिकाणून कलेक्टरला आणि प्रांताला फोन केले. मी आलो होतो, दुष्काळ होता, मी बघितलं होतं, माझा फोन गाडीत होता आणि बच्चू भाऊंनी कलेक्टर आणि त्यांच्याकडून मेसेज माझ्या मेसेजवर पाठवला होता. रायपूर आणि दिग्वत मंडळाला त्यावेळेस 72 लाख रुपये मदत मिळवली होती आणि त्यावेळेस विश्वास आला की ह्या नेतृत्वात दम आहे, नेतृत्व स्वीकारायचं. माझ्या मोबाईलवर 5 मिस कॉल भाऊंचे होते. ओशाळल्यासारखं झालं. भाऊंनी आपल्याला कॉल केले आणि भाऊंना रिप्लाय दिला, म्हणे ते पैसे येतील 15 दिवसात, तेवढं येतं का नाही मला परत सांगा, मी परत बोलीन त्यांच्याशी. हा असतो खरा सरदार, हा असतो खरा सेनापती. या सेनापतीचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं कौतुक. जवळपास ही सवय लागली आणि रात्रंदिवस कोणाचेही फोन आले तरी आनंद वाटू लागला आणि कंटाळा येऊ नाही लागला. कारण भाऊंकडे बघायचा 3-3 हजार कॉल उचलण्याची क्षमता त्या माणसामध्ये आहे. कानाचा आजार त्या माणसाला फोन उचलल्यामुळे लागला. आत्ताच आळंदीला असताना कानाची शस्त्रक्रिया डॉक्टरांनी करायला लावली आणि सांगितलं तुम्ही त्या कानावर किमान फोनवर ऐकू नका, असा गंभीरतेचा सल्ला सुद्धा भाऊ दुर्लक्षतेने घेताय. ही सगळ्यात मोठी त्यांच्या दृष्टीने जरी जमेची असली तर आपल्या दृष्टीने चिंतेची बाब आहे, हे लक्षात घ्यायला हवं. ज्या वेळेस मी बच्चू भाऊंची भूमिका लोकांच्या मध्ये घेऊन जातो त्यावेळेस कधी कधी टीकाही होते. तू बच्चू कडूचा माणूस आहे म्हणून तू त्या ठिकाणी ते सांगतो. होय, मी बच्चू कडूचा माणूस आहे, पण मी काय दिला बच्चू कडूंना? काय दिला? तुम्ही ज्यांची माणसं आहात, त्यांची नेतृत्व करतात, त्यांना तुम्ही काही नाही दिला. तुम्ही त्यांना काय नाही दिला? तुम्ही त्यांना जिल्हा परिषद दिल्या, तुम्ही त्यांना पंचायत समिती दिल्या, अवघ्या ग्रामपंचायती दिल्या तुम्ही महाराष्ट्राच्या विधानसभा, दिल्लीच्या संसदा, आणि तुम्ही विचारताय आम्हाला तुम्ही बच्चू कडूंची माणसं आहेत? हो, आहोत बच्चू कडूंची माणसं, पण आम्हीच घेतलंय त्यांच्याकडून, आमचं रोहित्र घेतलंय, आम्हीच घेतलंय त्यांच्याकडून. आमच्या पाटाचे 54 कोटी रुपये अस्तरीकरणाचे घेतले, ज्याला फुगवलं मधल्या काळात त्यांनी फुगवलं आणि आता 250 कोटी रुपयाचं अस्तरीकरण करताय. भाऊ, सगळ्यात चिंतेची बाजू अशी आहे, ज्या बाजूनं पाठ सुरू होतं त्या बाजूनं कधीच काम चालू होत नाही, ज्या बाजूनं पाठाचं एंड होतं त्याच बाजूनं काम चालू होतं, कारण त्यात विधानसभा लपलेली आहे. हे गांभीर्य लक्षात घ्यायला हवं. पाठ कुठून चालू झाला? इकडून. धरण कुठे आहे? कुणीकडून? कोणाला माहिती आहे धरण कुठलं आहे? माहिती आहे? मी ज्या वेळेस सांगवीला 2019 14 ऑगस्ट 2019 ला नामदार बच्चू भाऊंच्या उपस्थितीत हा शब्द मांडला, तत्कालीन पत्रकारांनी मला वेड्यात काढलं. तुमच्या अशा स्टेटमेंटमुळे आपला पाटाचं नुकसान होईल. मला सांगा, तदनंतर आता ह्या वर्षी पुणेगाव भरलेलं होतं, ओझरखेड भरलेलं होतं, का हो पाटाचं पाणी पुढे आलं नाही? आलं. एखादा पत्रकार असेल ज्यांनी मला तो प्रश्न विचारला होता. 2009, 2004, 2014, 2019 फक्त या निवडणुकीच्या वर्षी पाणी पुढे आलं. आणि सगळ्यात दुर्दैवाची बाब, त्याच वर्षी जवळपास एका मंडळात 177 मिलीमीटर पावसाच्या नोंद ज्याच्या त्याच्या मंडळात आहे, बघून घ्या. ते 177 मिलीमीटर पाणी एकवटलं. भोयेगाव, देवरगाव या परिसरात प्रचंड पावसाची नोंद झाली. ते पाणी पुढे येवल्यापर्यंत रेटवलं गेलं आणि नारळ मात्र पुणेगावच्या धरणाचे फोडले गेले आणि पुन्हा मताधिक्य पुणेगावचं पाणी पोहोचलं म्हणून मिळवलं गेलं. मग तोच प्रश्न मला प्रति म्हणून विचारायचा आहे. 2019 ला पोहोचलेलं ते पाणी 2023च्या भीषण दुष्काळाच्या वास्तवात का पोहोचलं नाही? कुठं अडलं होतं पाणी? 54 कोटी रुपये 2018च्या त्या आंदोलनामध्ये बच्चू भाऊंच्या माध्यमातून मिळाल्यानंतर, वडाळीचं कोणी इथं असेल, तुम्हाला 14 कोटी रुपये भूसंपादनाचे जे मिळालेले ना, ते दस्तूर खुद्द बच्चू भाऊंच्या आंदोलनाने मिळालेले आहे. बच्चू भाऊने एकच नारा दिला होता, हे कोण असेल तिकडे कडवा कालवा विभागाचा तुमचा कोण इंजिनियर असेल तिकडे, त्याने जर पुढच्या 2 तासामध्ये याची प्रापण सूचीची मान्यता दिली नाही ना, पुढच्या 2 तासात हे प्रांत कार्यालय बॉम्ब टाकून उडवलंच समजा. 1 वाजता प्रापण सूचीची मान्यता देणारा हा लोकनायक आपल्यामध्ये बसलेला आहे. म्हणून ते 14 कोटी रुपयाचं भूसंपादन तुमच्या खात्यावर वर्ग झालं नसता. जितेंद्र जाधव या ठिकाणी आले असतील, जितू भाऊ वडाळीचे, तर त्यांना ती गोष्ट माहित आहे.
आणि ते 14 कोटी रुपये सोडून भाऊ बाकीचे सगळे पैसे रिफंड केले, सगळा सत्यानाश केला आणि ते 54 कोटी रुपये फुगून आता हे 200-250 कोटी रुपये सांगितले. सगळ्यांनी सोशल मीडियावर अभिनंदन केले आणि त्याचं अस्तरीकरण कुठून चालू झालं? गळती कुठं आहे? काहाचाच पत्ता नाही, काहाचा काहात मेळ नाही, मात्र चालू झालं. विस्तारीकरणाची गरज आहे. आधी जिथं पाठ अरुंद आहे त्यामुळे आहे ते पाणी पुढे रेटत नाही. त्यावेळेस त्या माझ्या मते कोणत्या किलोमीटरला रुंदीकरणाचं काम झालं म्हणून निदान परसूलपर्यंत रेटलं तरी त्यावेळेस. आणि ह्या गोष्टी समजून घेण्यासाठी तुम्हाला गरज आहे. आता हे करत असताना भाऊ हे करत असताना तुमचा विचारांचा अनुयायी पाटलाचा गण्या म्हणून ओळखला जात होता. गावात त्याला म्हणून काही विशेष किंमत नव्हती. 2009ला तो इकून तिकून निवडणूक जिंकला ग्रामपंचायतची. एवढे शिट पळून गेले, कुठं पळून गेले तेही कळले नाही. आणि त्यावेळेस म्हटलं आता गण्या तुला काय राजकारणात बेळ जमत नाही, तुला काय दारू पिता येत नाही आणि तुला काय त्याच्यातलं जमायचं नाही. गण्यानं दिला विषय सोडून. गण्यानं डाळिंबाची बाग केली, गण्यानं डाळिंबाची बाग सुंदर केली आणि डाळिंबाच्या बागाचं वाटोळ झाल्यावर 2016ला किसान क्रांतीमध्ये उतरलो. त्यावेळेस घडलेल्या घडामोडी पुढे मांडल्या. बच्चू भाऊ कसे भेटले? त्या बच्चू भाऊंच्या भेटल्यानंतर पाटलाचा तो गण्या 1999ला ज्या बाजार समितीमध्ये झाडू मारायला म्हणून काम करत होता, त्याच बाजार समितीचा आज संचालक म्हणून ताट मानेनं उभा आहे. हे फक्त बच्चू भाऊंच्या कामाची कृपा, ही फक्त आणि फक्त बच्चू भाऊंच्या शिकवणीची कृपा. त्याच बाजार समितीमध्ये जाताना जे जेही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उकल एका मेसेजवर करावी. भाऊंनी मार्गदर्शन करावं. अशा पद्धतीने पुढे जा, संयमानं जा, शांततेनं जा, ॲग्रेशन दाखवा, त्याचा मेळ दाखवा. आणि भाऊंनी ज्या पद्धतीनं आम्हाला प्रशिक्षण मार्गदर्शन शिबिरे घेतली, अनेकदा त्यांच्या बोलण्यातून सुद्धा शिकवण होती. फक्त बारकाईनं आणि भावानं तो विषय समजून घ्यायचा. काय पद्धतीनं बोलता, एक बोलले ना तर लाख जणांना समजेल. फक्त ऐकण्याची ती पद्धत असायला हवी. मात्र त्या डोळस पद्धतीनं तुम्ही त्यांचं भाषण ऐकायला हवं. त्या डोळस पद्धतीनं तुमचे कान उघडे असायला हवे. ते काय सांगतायत, गाडीमध्ये चालताना एखादा प्रश्न विचारावं आणि जवळपास 100 प्रश्नांची उत्तरं मिळावी. अशा अनेक प्रश्नांची सहजपणे मैत्रीपूर्ण भावना त्या ठिकाणी आपल्याला सोडवणूक करून देतात. बरं, बच्चू भाऊ आक्रमक आहे, तुम्ही सगळ्यांनी बघितलंय. बरं, याच्यातला एखादा कार्यकर्ता दाखवा बच्चू भाऊचे पाय तोडून टाकी, त्या धक्के द्या, कोण काय करतं? एखाद्याला अरे म्हटले कधी? इतका माणसाळलेला मनुष्य राजकारणामध्ये जगाच्या पाठीवर विरळाच, आणि ते म्हणजे आमचे नामदार बच्चू भाऊ कडू. त्यांची शिकवण आहे माणसांमध्ये रमलं पाहिजे. जर तुम्हाला एक क्षेत्रात काम करायचं आहे ना, तर एक क्षेत्रात काम म्हणजेच माणसं आणि माणसं म्हणजेच काम. आणि नाहीतरी आपले पूर्वपार लोक म्हणतच होते ना, काम बोलतं भाऊ, काम प्यारा आहे, माणूस नाही प्यारा. बच्चू भाऊ सारखे काय अचलपूर पर्यंत दाढीवाले भक्त बच्चू भाऊ साहेब, पण ते का प्यारे? त्यांचं काम आपल्याला प्यारा आहे मित्रांनो, त्यांचं काम प्यारा आहे. किती काम करावं त्या माणसानं. बोलत बसलं तर तुम्हाला सगळ्याला कंटाळा येईल, याचं भाडकणं चालूच झालं म्हणशील. असो भाऊ, या सगळ्या परिसरामध्ये काम करत असताना एक वेगळा अत्यानंद मिळाला. ज्या वेळेस ही सगळी प्रश्नावली मांडत असतो, त्या दिवशी नाशिकला गेलो. पुढून हे फौज फाटा पाहिला आणि इकडून आम्ही थोड्या वेळ आम्ही थबकलो. पुढं पाहिलं तर तो 26/11च्या हल्ल्यामधला तो अजमल कसा ती स्क्वॉड गाडीतला सीन आहे ना, तसाच वाटला. मध्ये सगळं रिकामं. तिकडून हे पोलीस उभे, इकडून आम्ही. मी यांना म्हणतो घ्या पुढं, ते म्हणते घेऊ का? म्हटलं घे ना बाबा. म्हणायचो मी, पण मी रेटून नव्हतं म्हणत. पण आपल्याकडे एक चाणक्य भेटलेलं आहे आपल्याला, समाधान बागल. घ्या म्हणे पुढं. घेतली आम्ही गाडी पुढं. हे मस्त चाललं. मग त्यांना म्हटलं बच्चू भाऊ सांगू का लक्षवेधी करायला? आम्ही कोणीच तुम्हाला काही करणार नाही म्हणे. अंतरवाली सराटीमध्ये त्यावेळेस त्यांना कोणीही नेतृत्व नव्हतं. त्यांची त्या ठिकाणी अधिकाऱ्यांची एवढी झाडसणी झाली, ह्या बच्चू भाऊच्या अनुयायावर जर काठी उगरली तर झाडपणी नाही, काय काय होईल भरोसा नाही. अरे पोलिसांनी आम्हाला सन्मानाची वागणूक दिली, एवढं नेतृत्व आम्ही त्या ठिकाणी स्वीकारलंय. पहिल्यांदा ज्या दिवशी आंदोलन केलं त्या दिवशी मुकुंद निंबाळकर त्या ठिकाणी अडचणीत होता. तो आपल्याच गावचा, आपल्याच शिवचा, आपल्याच रक्ताचा, आपल्याच भावाचा, कुणब्याचा पोरगा अडचणीत होता. आणि हे अभिनव आंदोलन ज्या दिवशी केलं त्या दिवशी अडचणीत कोण होता? पांढर पेशाल माणूस, व्हाईट कॉलर, ज्यानं बजेटमधून सन्मानानं हिशोबानं पैसे घ्यावे, ती सगळी अडचणीत होते. आम्ही काय त्यांचा रस्ता आडवेल नव्हता, रस्ता त्यांनी आमचा आडवेल होता, म्हणून नाशिक जाम झालं. त्याला आम्ही काय करू? आम्ही काय म्हणलो होतो? आम्ही म्हणलं आमच्या ताईंच्या इथं आम्हाला जायचंय, ताई आमच्या भगिनी आहेत, नैतिकता आहेच पण कायदेशीर आहे बहीण आहे ना, खासदाराचे नाही आपल्या. मग नैतिक आणि कायदेशीरचा आम्ही मेळ घालत होतो. ताईंकडे जायचं होतं, सुट्टी होती, ताईला काही कामही नव्हतं, पण ताईला सुट्टीच्या दिवशी काम राहतं हे त्या दिवशी कळल्यामुळं अत्याधिक आनंद झाला. आणि त्या ठिकाणी
त्या ठिकाणी किमान पहिल्यांदा चांदवडच्या कांद्याचा प्रश्न थेट तिथून संसदेच्या कायदेमंडळात बोलल्या गेला. हे सगळ्यात महत्वाचं त्या 800 पोरांच्या हिमतीचं देयक आहे. मित्रांनो, ह्या पद्धतीची हिंमत आपल्याला दाखवावी लागेल. असे अनेक मुद्दे आहेत जे इथं बोललं गेलं ना तर कमीच आहे, पण आपल्याला ऐकायचं आहे भाऊंना. तसं पाहायला गेलं तर भाऊंकडं सोल्युशन सगळ्याचे आहे. भाऊ कायम बोलता प्रॉब्लेम मांडला ना तर त्याचं आपल्याकडे सोल्युशन पण पाहिजे. काय मागायचं बरं, कोणाला माहिती काय मागायचं? मला सुद्धा आता समजायला लागलं काय मागायचं, किती ताणायचं. ह्या सगळ्या गोष्टी पद्धतशीरपणे मुत्सद्दीपणे फक्त आणि फक्त शेतकरी संघटनेच्या आडून यशस्वी करून दाखवणारं एकमेव नेतृत्व मागेही पुढेही आणि आज सुद्धा आहे तर ते आहेत बच्चूभाऊ कडू. तुम्हाला म्हणायला काय लागत, गुवाहाटीला गेले त्या व्यवस्थेत मधी घुसायचं आहे. त्या सगळ्या चोरांच्या अलिबाबा 40 चोर, आमचे डॉक्टर चव्हाण वारले ते म्हणायचे पोरो तुम्ही किती शेंड्या हाना किती आंबा, ती आहे अलिबाबाची गुहा. विधानसभा म्हण नाही तर संसद म्हण, त्याची चावी फक्त 40च चोर आहे. काय जे 40 ते 40 चोर कोण? इकडे 288 तिकडे 548. आले लक्षात? आणि मग त्या 40 चोरांच्या मध्ये जायचं असेल तर त्या मुत्सद्दीपणानं त्या चोरांना फसवून चकवून जायचंय. ज्यावेळेस तुमचे मुद्दे मांडताना भाऊ, ज्यावेळेस दानवेंना भाऊ म्हटले होते काबे साले म्हणण्याची तुझी हिंमत कशी झाली शेतकऱ्याला, त्यावेळेस प्रचंड शक्तिमान पक्षाचा अध्यक्ष असलेल्या दानवेनं भाऊच्या मतदारसंघात प्रत्येक जातीचा आमदार पाठवला भाऊला पाडण्यासाठी. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. भाऊला प्रत्येक ठिकाणी अडवणूक होते भाऊला पाडण्यासाठी, कारण तुमच्यासाठी अडवणारा विधानसभेमध्ये एकटाच बसलाय. त्यामुळे त्यांना मुत्सद्दीपणानं त्यांच्यात घुसून त्यांचे आतडे बाहेर काढावे लागतील. नाही तर अफजल खान उघड्यावर मारता आला असता का शिवाजीराजांना? हे सूत्र तुम्हाला समजून का घेता येत नाही? उघड्यावर मारता आला असता. महाकाय बलाढ्य शरीर यष्टीचा घातकी वृत्तीचा अफजल्या त्या ठिकाणी कोथा बाहेर काढण्यापर्यंत हिंमत गेली. त्याला फक्त आणि फक्त त्यांची असलेली अभ्यासू वृत्ती कोणत्या खिंडीत गाठायचं हे असलेला अभ्यासू मन, त्यामुळे त्या ठिकाणी अफजल खान मिळाला. आपल्या पुढे अफजल खान कोण आहे हे ओळखा आणि त्या अफजल खानाचा कोथळा काढण्यासाठी तुमच्या हातामध्ये लई मोठी शक्ती आहे आणि ती त्यांना द्यावी लागेल. ती तुमची वागणक मतदानाच्या रूपाने द्या. इथंच नका देऊ, अवघ्या महाराष्ट्रात द्या, तर तुमचं काहीतरी भलं झाल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास देतो. तुम्ही म्हणाल हा याचीच बाजू वर करून घेऊ राहिला कोण? वाटत असेल ना माझी बाजू वर नाही झाली तरी चालेल, माझी कुठेही बाजू वर नाही झाली चालेल, असा घरी रिटर्न पाठवला मला तरी चालेल, असा पण असाच मला चालू दे. हे लक्षात घ्या, शब्द समजून घ्या. मला असा घरी पाठवलं ना माझं काही बिघडलेलं नाही. चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक माझी जरी लागला आता तरी काही हरकत नाही. हे मिळवण्यासाठी काय काय नाही करतात. 50 लाख रुपये म्हणे माझ्या समोर दोघांचे खर्च झाले, मग मी 50 लाखाचा श्रीमंत झालोच ना. मी 50 लाखानं श्रीमंत झालोच ना. बरं माझा खर्च किती हे तुम्हाला माहिती आहे. मी भाऊ एकटाच हिंडत होतो मोटरसायकल. आमच्या गणेश नेहारकरांनी पाहिलं. तो नाही तुम्ही कावर म्हटलं काय नाही आता इलेक्शन या लोकांचा अभिप्राय घ्यावा. त्यानं काय कांडी केली काय माहित नाही वो. सगळे पोरं रातोरात उठले आणि दुसऱ्या दिवशी माझ्या घरी आले. हे गाड्यान ताफान दैन कोण म्हणे इकडं कोण तिकडं. सुरेश तात्याचं प्लॅनिंग, प्रकाश चव्हाणांचं प्लॅनिंग, राम बोरसे सगळी मंडळी पेटून उठली आणि बघता बघता वडनेरनं मोठा हात लावला आणि ज्याच्या घरी जेसीबी येऊन नाली खंदायची अवकत नाही त्याच्या डोक्यावर जेसीबीनं गुलाल उधळला. हे खऱ्या अर्थानं बच्चू भाऊ तुमच्या विचारांचं त्या ठिकाणी. भाऊ तुम्ही माझ्या नुसत्या फोनवर अवजड उद्योग मंत्र्याच्या कोरोना होता भाऊनं झालेला. भाऊ मला म्हटले त्या पेचा नंबर मला मेसेज कर, मी जरा क्वारंटाईन आहे. त्या फोनवर एक मोठी स्टारडम बदली होते. ती स्टारडम बदली होताना सुद्धा तुमचा हात चेला एका पैशाला स्पर्श करू शकत नाही. एका मोठ्या अन्याय झालेल्या शिक्षण क्षेत्रातल्या व्यक्तीचं भाऊनं न्याय दिला. त्या समोरच्या अधिकाऱ्यानं 10 लाख रुपये मागितले होते. त्यानं भाऊंचं सगळं एकंदरीत संभाषण ऐकलं. 10 पैशाला हात नाही लावला. समोरच्यानं माझ्या पुढे थैली ठेवली. ही थैली तुम्हाला द्या म्हटलं ही थैली लागू नये याच्यासाठी बच्चू कडूंनी आम्हाला या ठिकाणी प्रेरणा दिली आहे. अशा कितीतरी थैल्या त्यांना लागल्या नाही म्हणून गणेश निंबाळकर 19,000 जिंकला. हे लक्षात घ्यावं लागेल तुम्हाला. असे असंख्य गणेश निंबाळकर माझ्या सोबत आहे. त्यांना तुम्हाला त्या ठिकाणी संविधानिक बळ देता आलं तर खऱ्या अर्थानं पुढे जाता येईल. मग मी तुम्हाला सांगू शकेल तुमचे एका ट्रॅक्टरमध्ये 450 रुपये चालता बोलता कायदेशीर मार्गाने काढतात.
तरी तुम्ही त्या ठिकाणी त्याला ओळखत नाही. आणि मात्र गणेश निंबाळकरच्या पुरे तालुक्यात जेवढे सत्कार झाले त्या सत्काराला अनुसरून एकतरी प्रश्न द्यायला लागला होता. संचालक म्हणून तुम्ही काय करणार आहे एकाने विचारलं नाही. असं विचारत नाही म्हणून संचालक पदाच्या निवडणुका मोठ्या मोठ्या होत चालल्या आणि बाजार समित्यात तुम्ही हारत चालला. असो, आज या सभेच्या निमित्तानं या ठिकाणी शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष सन्माननीय विकासजी बुजाडे सुद्धा आले. त्यांचं मोठेपण आहे. मुख्यमंत्र्याच्या आसपास सहवासित असून सुद्धा ते या ठिकाणी आले आणि खाली बसले. मला माहिती मिळाली ते आलेले खाली बसले. त्यांचं देखील आभार. या गावातील नंदूभाऊ असतील, माळीकाका असतील, पाटोळे नाना असतील किंवा असंख्य अभ्यासू शेतकरी आहेत, त्यांना ह्या राजकारणाची काहीही गरज नाही. नंदूभाऊंचं असं म्हणणं आहे, आमच्या आयुष्यामध्ये आलेली आर्थिक सुबत्ता येणाऱ्या लहान शेतकऱ्याच्या आयुष्यात यावी, यासाठी आमचे काही प्रश्न आहे. भाऊ त्यांनी दिलेलं ते, नंदूभाऊ मोहितेंनी दिलेलं ते निवेदन तुमच्या पुढे आहे. भाऊ प्रचंड थकलेले आहेत. गेली 4 रात्र ते झोपलेले नाहीयेत. आजही रात्री ते झोपणार नाहीयेत. आणि तरी देखील मी त्यांच्या पुढे हा सगळा सारीपाठ मांडतोय. याला हलक्यात घेऊ नका. येणाऱ्या कालखंडामध्ये जर निर्यात बंदी उठवली नाही तर पायी जाऊन विभागीय आयुक्त कार्यालयाचा चक्का जाम करायचा आहे. टाळ्या वाजवणं इतकी सोपी गोष्ट नाहीये. 2019च्या फेब्रुवारीच्या 24 तारखेला हा प्रयत्न फसला. भाऊंना आम्ही बोलावलं होतं. तो फसलेला प्रयत्न आज तुमचं ट्रॅक्टरमध्ये 70,000 रुपयाचं नुकसान करून गेलं. माझी विनंती तुम्हाला या निमित्तानं एकच आहे का बुवा, जर शेतकरी परिषदा यशस्वी झाल्या, त्यातनं आपल्याला सुसूत्र मंथन करता आलं, त्या 40 रुपये आणि 20 रुपयामधला फरक कायदेशीर पद्धतीनं तरतूद म्हणून बांधून घेता आला तर त्या ठिकाणी यश आलं असं म्हणता येईल. ते करण्यासाठी एकट्या आमदाराचं काम नाहीये. त्यांनी बोलून दाखवलं. त्यांनी किती सिरियसली घेतलं हे तुम्ही बघितलं. मागच्या काळामध्ये बाजार समितीमध्ये बहुमताचं काय महत्व असतं हे मला कळतंय. अगदी तसंच जेव्हा तिथलं बहुमत काम करत नाही त्यावेळेस तुम्हाला रस्त्यानं फक्त पायी येऊन विभागीय आयुक्त कार्यालयांसमोर जाऊन चहा उकळून प्यायचा आहे. तेवढी धमक टाळ्या वाजवून दाखवण्यासारखी नाहीये. त्याला प्रत्यक्षात तुम्हाला जगता आलं तर मी भाऊंकडे मागणं मागेन, जर तुम्ही सगळे आपल्या नातेवाईकासह, गणगोत्रासह, मित्रांसह, इष्टांसह रस्त्यावर येऊन नाशकाकडे कूच करणार असाल तर आपलं पहिलं आंदोलन यशस्वी करण्यासाठी आपल्याला जाता येईल. जर तुम्ही येणार असाल तर मी प्रत्येक गावात फिरून कुणाची तरी गाडी घेऊन तुमच्या सभा अटेंड कराव्या ह्यासाठी फार कष्ट लागतात. तिथंच सगळी शक्ती संपते आणि मग मांडण्यासाठी शक्ती उरत नाही. जर तुम्ही स्वयंस्फूर्तीनं या गोष्टीला एक तारीख सोशल मीडियावर तुम्ही डिक्लेअर करणार असाल तर त्या तारखेला आपण बच्चू भाऊंना बोलावू शकतो. विभागीय आयुक्त कार्यालयाला जो रस्ता जातो तो केंद्राकडेही जातो. त्या कार्यालयाला कसं जाम करायचं, मात्र त्याला पब्लिक लागेल किमान 50,000 लोक. लई लोक आहे गाव आहे. सहज लग्नाला 1000 लोक येतात सहज. आणि आपल्याला 50 लग्नाचा खर्च तिळून काढून आणायचा आहे. 50,000 शक्य नाहीये का? आपल्या आदिवासी बांधवांकडून आपल्याला ही शिस्त घेता येणार नाही का? चालता चालता त्या आदिवासी बांधवांचं जीवन सुकर होत आहे. त्यांचा अधिकार आहे, त्यांनी करावं देखील. पण त्यांच्याकडून आपण शिकलं पाहिजे का फार डोक्यात शहाणपणा नाहीये त्यांच्या. आमचा सरदार सांगतोय ना आम्हाला जमीन भेटल, धडले ते मागं. मी सांगतो सरदारांच्या वतीनं सरदार निर्यात खुली होऊ देणार नाही असा कायदा जन्माला घालतील. पण तुम्ही वेळेवर आले पाहिजे. तुम्ही वेळेवर आले पाहिजे. ती निर्यात तात्पुरती खुली करू. दिल्लीला भाऊंनी एकदा शोकांतिका बोलून दाखवली. तुला काय लागतं म्हणे शेतकऱ्याचं म्हणायला, पार थकून जातं म्हणे माणूस. दिव्यांगाचं आंदोलन केलं असेल, कधी खर्च नाही आला, कधी 4-4 वेळेस मेसेज नाही पाठवावा लागला, म्हणून दिव्यांग मंत्रालयाची निर्मिती झाली. 4-4 वेळेस मेसेज पाठवण्याची वेळ जर तुमच्यावर येत नसेल ना, तर जसा ग्राहक संरक्षण कायद्यानं तुम्हाला आडवं केलं, जीवनावश्यक वस्तूच्या कायद्यानं आडवं केलं, तसं शेतकरी हिताचा कायदा एकत्र येऊ शकतो, काम करू शकतो. कांदा असेल, टोमॅटो असेल, द्राक्ष असेल किंवा कुठलाही पीक असेल, त्याला आपण MSP मध्ये आणता येईल का? त्याला एक विशिष्ट भाव देता येईल का? भाव दिला तर त्याच्या निर्यात बंदीनंतर पैसे मिळवता येतील का? यासाठी तरतूद करता येईल. पण तुम्हाला यावं लागेल. आणि त्याच संदर्भात अनुषंगानं बोलण्यासाठी मी निमंत्रित करतो नामदार बच्चू भाऊ कडू यांना. आपण यावं आणि या ठिकाणी वेळ लई झालाय की अतिशय जोशपूर्ण भाषण, परंतु वेळेचं बंधन. आदरणीय भाऊंच्या बाबतीत एवढंच सांगावं लागेल, अकेले ही निकले ते हात पर सूरज लेके. आदरणीय मंत्री महोदयांसाठी, अकेले ही निकले ते हात पर सूरज लेके लोग